सीता रावण हा मूळ लढा नाहीच आहे रावणाचा. त्या अनालिसिस नुसार काय वाटतं, रावणाचं खरं नाव कुठून खराब होण्यास सुरुवात झाली? रावणाचं नाव खराब व्हायची सुरुवात 1948 स्वातंत्र्यानंतर. 47ला भारत स्वातंत्र्यानंतर. 48 नंतर. काय कारण असू शकतं? कारण आईवर तर झालाय किंवा आईवर कुणी अत्याचार केलाय हे ते मुलाला मरेपर्यंत विसरू शकत. ते सांगायचं एक आहे की ही कथा एका बावळट लेखकाने लिहिली की सीता रावण हा मूळ लढा नाहीच आहे रावणाचा. मी काल्पनिक काय म्हणलंय, मला ती शेपटीच आवडत नाही हनुमानाची, आणि मला हे तोंड बी आवडत नाही. ते माकडाचं तोंड दाखवत माकडा हनुमानाचं मला नाही आवडत. मी ते जटायू उडत होता ते कशाचं उडणार आहे. हे जे धर्मगुरू आहेत हे जे झेंडा घेत आहेत ना, सगळ्यात पहिले बावळट ह्यांनाच ह्यांचा धर्म वाचलेला. कारण वाचला असता तर इतका बावळटपणा यांनी केलाच नाही. प्रभू रामचंद्राच्या नावावर देशाने 3 वेळेस सरकार निवडून दिले. हा, आपल्या देशात किती मूर्ख आहेत कळाला. मी काय हिंदू नाही का, मी हिंदू आहे, सनातन म्हणता येईल मला, कारण हिंदू असल्यामुळे आहे ना. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव वाचा, तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींना वाचा, तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना वाचा, तुकारामांना वाचा. तर स्त्रीची विटंबना, स्त्रीचं चरित्र हाणं आणि स्त्रीचं विद्रुपीकरण, मला असं वाटतं की ती रावणाने चूक केलेली नाही. स्त्री संपत्ती संतती 3 हल्ला करा, अशी एक जुनी मानवाची, म्हणजे आपल्या आतमधला रानटी माणूस तसा वागतो. सर, तुमच्या आगामी बळीबद्दल थोडक्यात सांगा, जे पुस्तक तुमचं आहे. माझं आता शरद तांदळे महाराष्ट्रासाठी फार मोठं नाव झालं. लिखाणासाठी सुद्धा, साहित्यासाठी सुद्धा, आणि आता राजकारणात सुद्धा आपलं नाव अग्रेसर आहे. नाही, आणि संजय राऊतांचा फोन आला मला, बरेच जण म्हणाले संजय राऊतांचं पुस्तक केलं म्हणजे काय तू राजकारणात जाणार आहेस. पण रोल मॉडेल पैकी एक तरी तुम्हाला पुश केलं त्याने, लिखाणात म्हणू द्या किंवा एंटरप्रेन्युअरशिप मध्ये असू द्या. नाही, तसं जर इन्स्पिरेशन जर म्हणशील डायरेक्टर, तर इन्स्पिरेशन म्हणल्यावर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या मातीला लय लांब जायची गरज आहे, इलन मस्क पर्यंत जायची गरज आहे. शिवाजी महाराजच आहेत की जो की माणूस बालपणी युवराज नव्हता आणि मोठा झाला छत्रपती झाला. तर असं एक जगातलं एकमेव उदाहरण आहे. सगळ्यात जगातले सगळे राजे बालपणात युवराज होते. बरोबर. छत्रपतीच एकमेव की जे बालपणात युवराज नव्हते. तर शिवाजी महाराज आहेत. म्हणजे नशीब आपण मराठीत, आणि सगळ्यात पहिले आपण लकीत की आपण मराठीत, की तुमच्याकडं तुम्हाला लांब जायचे. म्हणजे शिवाजी महाराज मराठी बोलत होते, माऊली मराठी बोलत होते, जगातले सगळ्यात मोठे फिलॉसॉफर तुकोबाराय मराठी बोलत होते, सगळ्यात मोठे फिलॉसॉफर. आपलं नशीब महात्मा फुले पुण्यात होते, बरोबर, मराठी बोलत होते, मराठीत लिहिले, ज्यांनी भारताच्या स्त्री शिक्षणावर महात्मा फुले प्रभाव पाडला. आपण नशीब म्हणत की बाबासाहेब आंबेडकर मराठी बोलत होते. म्हणजे एवढं मोठं इन्स्पिरेशन आपल्याला ह्या मातीत आहे. ह्या लोक जरी डायरेक्ट नाही आले तर ह्या लोकांचं इन्स्पिरेशन आहे. भली परिस्थिती 300, 100, 50 वर्ष मागं पुढे सरकली तर ह्या लोकांचं इन्स्पिरेशन आहे. आणि आपण नशिबान आहेत की आपल्या समकालीन पिढीमध्ये जेव्हा मी कॉलेजला होतो तर एपीजेंचं पुस्तक माझ्या हातात पडलं. आणि असं नाही की यांची नाव विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, आणि असं नाही की ह्या महापुरुषांची नावं फक्त घेऊन राजकारण केलं, ग्लॉरिफिकेशन करणं किंवा मी लय भारी असं दाखवणं त्यांचं नाव घेऊन. कारण माझ्या वडिलांनी माझा तो गर्व ओढून टाकला होता. एकदा मी म्हणलं मी सगळ्यांना वाचले, म्हणले वाचलेस तरी नालायकपणा करायलास, म्हणजे नीट कळालेलं नाही तुला. तर ते रिपीट वाचलं मी. ही लोक आहेत की जी तुम्हाला, म्हणजे शिवाजी महाराज बघा ना तुम्ही, शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर इतक्या संघर्षातून आले, त्यांच्या जीवनातला एक प्यारा सुद्धा आज तुम्हाला लागू होतो, इन्स्पिरेशन तुम्हाला लागू होतो, तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडतो. तर ही लोक असताना मला वाटतं ही सगळी रोल मॉडेल आहेत. रोल मॉडेल म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य, म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेलं एक व्हिजन आहे की प्रत्येकाचं एक स्वराज्य असं. आज काय तलवारीने लढायचं नाही, पण आपल्याला जे काही बनवायचे तर ते इन्स्पिरेशनच आहे, स्वराज्य. बरोबर, नक्कीच सर. आता परत मला 2013च्याच रेफरन्सवर यावं लागेल, कारण की तो तुमचा टर्निंग पॉईंट आणि महाराष्ट्राच्या लेखनातही एक टर्निंग पॉईंट ठरला. त्याचं कारण म्हणजे तुम्ही पहिल्यांदा विमानात बसले. विमानात बसल्यावर एका लहानशा मुलाला जसे प्रश्न पडतात तसेही तुम्हाला प्रश्न पडला, आणि तुम्ही तो रिलेट केला एकदम रामायणात, की अरे रावणाकडे पण विमान होतं. आणि तुम्ही एकदम घरी येताच रिसर्च सुरू केला, आणि त्या रिसर्चमधून, त्या पडलेल्या प्रश्नातून रावण राजा राक्षसांचा पुस्तकाची निर्मिती झाली. तर ही अचानक निर्मिती होती की तोच
तो पण पुस्तकाच्या लेखनासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला, कारण की एंटरप्रेन्युअर ते डायरेक्ट लेखन, आणि लेखन हे एकदम उच्च प्रतीचं लेखन. कारण आहे की बऱ्याच जणांना मी पण बोललोय की विमानात बसल्या साहजिक माणसाच्या मनात जो भारतीय पहिल्यांदा बसतो त्याला ती रावण आणि सीता आठवते. बरोबर. आणि ती अशी आठवते की विमानाचा शोध आम्ही भारतीयांनी लावलाय. अच्छा. हे राईट बंधू आत्ताच आहे. पहिलं विमान असं एक नॉर्मली येतं, फर्स्ट टाइम विमानात बसल्या कुणाच्याही येत असेल माझ्या विमान. आणि ते माझ्या डोक्यात त्यावेळेस येण्याचं कारण पण असणार आहे की 2011 पासून मी म्हणजे 13ला विमानात बसलो, 2 वर्ष आधी मी कंटिन्यूस 18 पुराणं वाचून काढले तोपर्यंत. अच्छा. म्हणजे 4 वेळेस वाचले होते. अच्छा. आणि माझ्या डोक्यात असं रावण विमान आपलं, माझ्या डोक्यात तेव्हा फक्त पुष्पक नव्हतं, बॉय हसन विमान एक आहे. अच्छा. वरुणी नावाचं वरुणाचं एक विमान आहे, आणि पुष्पक असे 3-4 विमान आहेत पुराणात आपल्याला. तर ते डोक्यात मिळणार आपल्याला आता विमानशास्त्र वाचायचे, लिहायचं डोक्यात नव्हतं. आणि तू मग अशी म्हणला लेखक बनणं कधीच लक्षात नव्हतं. नाही अचानक झालेलं आहे मी, कारण की मी ऍक्सिडेंटल रायटर बळच रायटर म्हणता येईल. बळच रायटर, ऍक्सिडेंटल कशाचं म्हणजे बळच घुसलेला रायटर. तर पण एक आहे, कुणीच रायटर होत नसतं. मी तर म्हणतो रायटिंग नावाचा जो प्रकार आहे लिखाण, हा 10% आहे. अच्छा. पडलेला प्रश्न हा पहिला आहे की पहिला 10% लिखाणाला किती वेळ लागतो लिहायला? 90% वेळ लागतो तुम्ही काय लिहितात याचा विचार करायला. अच्छा. 90% वेळ लागतो तुम्ही का लिहितात याच्यासाठी, का लिहायचं. म्हणजे मी आता गेल्या आठवड्यात एकाला म्हणलं, तुकारामांची गाथा असताना, माऊलींची ज्ञानेश्वरी असताना, संपूर्ण शिवचरित्र असताना, बाबासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र असताना, संविधान असताना, महात्मा फुल्यांचं चरित्र असताना, किंवा सो कॉल्ड जे काही विद्वान आहेत गेल्या 100 वर्षात, एवढ्या सगळ्यांनी इतकं लिहून ठेवलेलं असताना परत लिहिण्याची गरज का पडावी. अच्छा. मग तुकारामांनी कमी लिहिले असं म्हणायचे. ओके. शिवचरित्र तुम्हाला कमी आहे का? पूर्ण चरित्र भरपूर खंड आहेत. एवढे दिग्गज पुस्तकं असताना तुम्हाला परत का लिहावं वाटते? या प्रश्नाचं जोपर्यंत उत्तर कळत नाही तोपर्यंत लिहिण्याला हात लावून. अच्छा. प्रश्न आहे हा, म्हणजे फार मोठा प्रश्न आहे. धडाधड लोक लिहित सुटलेत. का लिहायचं हे प्रश्न आहे मोठा. मला एक वाटतं की मी लेखक कमी आणि वाचक जास्त. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की 4 वर्षात मी रावण लिहिलं, तर नाही, 4 वर्षाचा तो खेळ नाही. त्याच्या आधी मी 3 वर्ष पुराण लिहित होतो, वाचत होतो. त्याच्या आधी 8 वर्ष मी वाचत होतो. मी सगळं पुस्तक वाचले होते. त्याला कारण माझे वडील होते. ते वडिलांनी आमच्या घरात पुस्तकाचं वातावरण लिखत होतं. मग माझे वडीलच खूप तगडे वाचक होते. अच्छा. म्हणजे आज जर ते जिवंत असते तर त्यांना माझा लय गर्व वाटला असता, किंवा ते मला म्हणले असते, नालाय का आधी अजून वाच, लिहायचं बंद कर. अच्छा. तर वाचनावर चर्चा करणं, पुस्तकं आणणं, पुस्तकांवर चर्चा करणं, हे वडिलांनी घरात ठेवलं होतं आता. आणि मार्मिक, लोकप्रभा, चित्रलेखा. आमच्या घरात ज्यावेळेस घर बदललं ना, 4-5 हजार ग्रहशोभिका, चित्रलेखा, लोकप्रभानी मार्मिक असते. अच्छा. माझ्याकडे चांदोबा, चंपक असते 1000. बापरे. लहानपणीचे. म्हणजे वडील ते बस स्टँडला घेऊन यायचे वाच. म्हणजे आजच्या पिढीत चंपक कुणाला माहिती नाही, काय माहिती चंपक आणि चांदोबा. आज काही लेखक आज लिहितात, फेसबुकला लिहितात, त्यांना वाटतं मी लय भारी लिहिले, पण त्यांना माहित नाही आम्ही 7वीतच चंपक मध्ये वाचले किंवा हे आम्ही चांदोबात वाचली. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की ते सगळं वाचल्यामुळे एक तयारी होत गेली मेंदूची. आणि रावण लिहिताना त्याचा एक फायदा झाला की काय नाही लिहायचं हे मला कळालं. अच्छा. काय रावण राजा राक्षसांचं मी पुस्तक वाचलं. कंटेम्पररी रायटिंग पेक्षा एकदम डिफरंट कन्सेप्ट, कारण की तुम्ही त्याला आदर्श राजा राक्षसांचा मानलेला आहे पुस्तकात. कुठेतरी म्हणलं नाही आदर्श कुठे शब्द, पण लोकांना तो वाचल्यावर वाटतं. नाही, ते वाचल्यावर कळतं की म्हणजे तो एक कंटेम्पररी रायटिंग असतं ना, आपल्याला माहित पडतं की या लेखात किंवा या पुस्तकात काय लिहिलंय, काय पोर्ट्रे केलंय, काय पोर्ट्रेट. त्या पोर्ट्रेट म्हणजे त्या वाचल्यानंतर असे मी नोट डाऊन पण करून ठेवल्यात. 42 पेज नंबर आणि 46 पेज नंबरवर स्पष्ट कळतं की डिबेट आहे तिथं. हा, त्यामध्ये एक डिबेट आहे. आणि ते कळतं पण की कंटेम्पररी रायटिंग जी ऑलरेडी रावणावर होती, रावण कशा प्रकारे राक्षस दाखवलाय, कशा प्रकारे तो अहंकारी दाखवला, यापेक्षा वेगळं रायटिंग हे जे तुम्ही लिहिलंय, हे तुमच्या पहिल्या वाचनामुळे लिहिलंय की तुम्हाला काहीतरी वेगळं लिहायचं होतं म्हणून तुम्ही लिहिलंय? नाही, मी मग सांगितलं ना की काय नाही लिहायचं एवढं तर मला कळालं होतं वाचल्यामुळे. अच्छा. आणि काय लिहायचं हे मला ते पुस्तक रावण लिहिताना असं नाही लिहिलं मी की पहिलं, मी टोटल त्याच्या भूमिकेत गेलो होतो. आधी वाचलं मी खूप. मी 400 रावण
राम पुस्तकात नावं असलेली सगळी पुस्तकं माझ्याकडे होती. अच्छा. मी 2.5 वर्ष फक्त वाचले आधी की हा विषय काम सांभाळत. काम सांभाळत. आणि त्यावेळेस माझा टाइम पिरियड लय खतरनाक होता. सगळ्यात जास्त खराब काय असतं माहिती आहे का, तुमचं नाव होणं. बरोबर. तुम्हाला प्रसिद्धी मिळवणं घातक आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघ ना, मी आता इथे इंटरव्ह्यू येऊन बसलो तो तासभर, हे जर काम नसतं मी घरी वाचत बसलो नसतो का. तर प्रसिद्ध त्यावेळेस माझं असं एवढं काही नव्हतं आणि मी लांब होतो त्याच्यापासून. तर मी डेली 5 तास रिडिंग करणाऱ्यापैकी होतो. अच्छा. हा. आणि ती कशासाठी करायचो की सगळ्यात ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करता किंवा ज्याला तू संघर्ष म्हणतो की आयुष्यात पुढे जायचं, तर पहिले तुमच्या मेंदूला धार पाहिजे. तर ते मी मेंदूला धार देण्यासाठी वाचत होतो. कारण वडील गेले होते, वडिलांनी सांगितलं असतं की पुस्तकाशिवाय मेंदूला धार मिळत. ते कळाल्यानंतर आधी रावण समजून घेतला. त्याच्यात 2-2.5 वर्ष गेले. लिखाणाला मला 1.5-2 वर्ष लागले. 1.5-2 पण वाचनाला जास्त. तर रावण लिहिण्याचा प्रवास काय 4 वर्षाचा नाही. माझ्या अंदाने तो मिनिमम 96 ते 18 ते आणि ते 4 22 वर्ष लागले. अनालिसिस सगळंच घ्यावं लागेल ना त्याच्यात. बरोबर. मी पहिलं वाचलेली ओळ पण घ्यावं लागेल. मी चंपकचा बी कालखंड घ्यावा लागेल. बरोबर. मी मृत्युंजय वाचल्याचा घ्यावं लागेल. मी कुरुंदकरनला वाचलेलं घ्यावं लागेल. मी मार्क्स वाचलेलं घ्यावं लागेल. मी बाबासाहेब वाचलेलं घ्यावं. मी फुल्यांना वाचलेलं घ्यावं लागेल. बरोबर. मी अग्निपंख वाचलेलं घ्यावं लागेल. धारपणपासून मी सगळ्यांना वाचलेलं घ्यावं लागेल. शंकर पाटलाला घ्यावं लागेल. बाहेरचे जे रायटर्स त्यांची मराठीत आलेली पुस्तक सगळ्यांना घ्यावं लागेल. इन्स्पिरेशन पुस्तकाला घ्यावं लागेल. 18 पुराणांना घ्यावं लागेल. करेक्ट. पण तो सगळ्याला घ्यावं लागेल. चित्रावरला घ्यावं लागेल. लक्ष्मीशास्त्री जोशीला घ्यावं लागेल. तर त्याला 18-1 वर्ष गेलेच की. रावण सर एक अनेक तरुणांसाठी महत्त्वाचं पुस्तक आहे, कारण की एक कन्सेप्ट तुम्ही चेंज केली रावणाची समाजातील. पण तुमच्यासाठी दशग्रीव ते रावण हा थोडक्यात तुम्ही जर प्रवास सांगू शकले तुमच्या आयडिओलॉजीनुसार काय आहे? दशग्रीव ते रावण जर म्हणशील ना, तर बरेच जण आता टॅटू काढतात रावणाचं. दशग्रीव लिहितात. टॅटू रावण हुम आहे गाणं पण आलंय. त्याच्यात तो माणूस रागाने बोलतोय. किंवा रावण म्हणजे काय, बंडखोर आहे का? आहे, बंडखोर आहे. बरेच जण म्हणले सर मैं रावण आहे, दाढी पिढी वडा टाकला. मी म्हणलं यार दादा, रावण व्हायचं तर पहिले अभ्यास करावा लागेल. बरोबर. कारण की जो रावण आपल्याला पोर्ट्रेट करतो शक्तिशाली, लंका सोन्याची, तर ती लंका सोन्याची म्हणल्यावर ती काही लुटून आलेली नाही. लंका सोन्याच्या मागं बॅकग्राऊंड, तो त्यावेळेचा सगळ्यात मोठा वेदांचा पंडित होता. रावण होणं तरी सोपं आहे का? तुम्हाला आधी वेदाचं पंडित व्हावं, म्हणजे आताचे जे कंटेम्पररी नॉलेज आहे त्याच्यात पक्क व्हावं लागेल. बरोबर. दुसरं म्हणजे तुम्ही कलाकार असलं पाहिजे. तुम्हाला शिवतांडव स्तोत्र सारखी कविता आली पाहिजे. विना पण तुम्हाला निर्मितीचं मूल्य कळालं पाहिजे. तुम्हाला ती रुद्रवीणा बनवता आली पाहिजे. तुम्हाला आयुर्वेदातला अभ्यास पण पाहिजे. आणि तुम्हाला व्यवहार आणि व्यापार पण कळाला पाहिजे. बरोबर. आणि खायचं एकट्याने नाही, तर सगळी लंका सोन्याची होती म्हणते. एकटा महाल नव्हता सोन्याचा. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे तेवढं मोठं हृदय बी पाहिजे. बरोबर. रावण हा सगळ्यात कुटुंबोत्सल राजा होता असं म्हणतात. हो. म्हणजे कुटुंब, भाऊ बहीण, सगळे नाते गोते सगळ्यांविषयी प्रेम पाहिजे. म्हणजे रावण होणं वडिलांविषयी तुम्ही त्या पुस्तकात पण मत्सर लिहिलं. वडिलांविषयी काय लिहिलंय? कारण की वडिलांनी त्याला नाकारलंय. आणि वडिलांच्या वासनेतून तुमचा जन्म होणं याच्यासारखी दुःखद भावना कोण काहीच असू शकत नाही. बरोबर. तर बहुतेक ती भावना त्यांनी लहानपणापासून पाहिली असते. जर वडिलांनी त्याला अडॉप्ट केलं असतं तर रावण वैदिकांचा राजा झाला असता. बरोबर. ऍक्सेप्ट नाही केलं वैदिकांनी, म्हणून राक्षसांचा राजा. बरोबर. एक विचारधारा सर अशी पण आहे की रावण हा असुर आणि आर्य यांचं मिक्सचर होता म्हणतात. मिक्स ब्लड. पण तो असुर असल्या कारणाने काही विशिष्ट समाजातील लोकांनी त्याचं ज्ञान, त्याची विद्वत्ता, त्याच्याजवळ असलेले सर्व ज्ञानाचा खजिना त्याचा तो नाकारला. हे खरंच म्हणतात. आता एक साधं सिंपल आहे, रावण असुर पण नाहीये. अच्छा. रावण मला आवडतो का माहितीये का? कुणाला काही वाटतो. रावण भाई मला ज्या धर्माने नाकारलं, भाई ते धर्म तर मी नाकारला, मी नवीन धर्म तयार केला. बरोबर. रावणाला कुठंच असुर म्हणून उल्लेख नाही. रावणाचा सगळीकडे उल्लेख आहे राक्षस म्हणून. तर राक्षस शब्द त्याच्या आधीही कुणी वापरलेला नाही आणि रावणाच्या नंतरही कुणी वापरला नाही. राक्षस म्हणलं तर जगात फक्त रावण. रक्ष इति राक्षस, म्हणजे जो रक्षण करतो तो राक्षस. तर रावणाने स्वतःची क्लॅन तयार केली. तो स्वतःला असुर म्हणून नाही घेतला, त्याने स्वतःला देव म्हणून नाही घेतलं, स्वतःला आर्य म्हणून घेतलं नाही, स्वतःला दैत्य म्हणून घेतलं नाही, स्वतःला दानव म्हणून घेतलं नाही, स्वतःला नागवंशी म्हणून घेतलं नाही. तर त्यांनी स्वतःची ओळख सेपरेट तयार केली आणि तो म्हणला मी राक्षस आहे. डिफरंट. तर मला रावण त्याच्यामुळे आवडतोय की तुमच्यावर जो कोणी अन्याय करते, काय करते, तो भय मैं मेरा खुद का बनाऊंगा. आणि ते स्वतःचं बनवलं त्याने राक्षस.
राक्षस शब्द आज टोटली ट्रेडमार्क टू रावण आहे. 5,000 वर्षापासून 6,000 वर्ष जेव्हापासून रामायण घडलं असं म्हणतात. तर मला रावणाचा तो प्रवास फार आवडतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा, तुम्ही कुठल्या जातीत असा, तुमच्यावर लहानपणी किती अन्याय असो, पण तुम्ही नुसतं लोकांना शिव्या देऊन, द्वेष देऊन, लोकांना भांडणं करून तुम्ही यश नाही मिळवू शकत. तुम्ही लाईनमध्ये जर गेलात म्हणजे योग्य वेळी योग्य ज्ञान घेणं, योग्य वेळी योग्य लोक सोबत ठेवणं आणि आपलं व्हिजन आणि आपलं ड्रीम्स क्लिअर असणं, भले त्यात अपयश आलं तरी प्रयत्न करत राहणं आणि त्याच्यातून 100% मेहनत असेल तर लंका सोन्याची बनू शकते, हे रावणाकडून कळतं. बरोबर. लंका सोन्याची म्हणजे विचारांची लंका सोन्याची नाही, ते पोकळ गप्पा नाहीये त्याच्यात की लंका फक्त विचारांची, प्युअर सोन्याचीच होती ती. अच्छा, प्युअर सोने. 24 कॅरेट आणि 24 कॅरेट सोनं पण होतं आणि 24 कॅरेटच्या पुढचा विचार पण होता. म्हणजे तो एखाद्या गादीच्या आणि त्यांच्या ते काय नाव होतं राजच मला लक्षात येणार, त्याच्या यज्ञात गेलं तर सगळे ऋषी उठून उभा राहून पाया पडले होते. अच्छा, की यार तर तुम्ही आलात, मी रावण आला म्हणजे आता बाकीच्या कोणी रुचा म्हणाल की आधी हेच नाही, व्हॅल्यूज नाही. तर तिथं तो करेक्ट करतो काही जणांच्या रुचांचे उच्चार, म्हणजे तो फक्त पैसाच नाही. बरोबर. म्हणजे ज्याला आपण ते ओशो म्हणतो ना, बुद्ध आणि झोर्बा मिक्स, म्हणजे तुमच्याकडे नॉलेज बी उच्च क्वालिटीचं पाहिजे आणि जगातले ताकदवर संसाधन बी तुम्हाला तुमच्या सगळं. म्हणजे एंटरप्रेन्योर टर्म्स तीच आहे की कोणाचं वाईट करून नाही पडायचं, पण तुमच्याकडे कपडे बी सगळ्यात भारीचे, का खराब कपडे घालायचे, काय जगातलं भारीचं वापरायचं नाही संसाधन, त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आणि नुसतंच मेंदू रिकामं ठेवून तरी कशाला काय वापरायचं, खाली दिमाग. तर त्याच्यात तुम्ही नॉलेज पण घेतलं पाहिजे. म्हणजे ते प्रवीण गायकवाड म्हणून आहेत बघा, ते काही भारी सांगतात, तुमच्या खिशात गांधी पाहिजे आणि डोक्यात शिवाजी पाहिजे. बरोबर. ही सिंपल लाईन. तर तुम्ही जगातलं सगळ्यात सुख उपभोगा आणि जगातलं सगळं नॉलेज घ्या. मला असं वाटतं ते कम्प्लीट बुद्ध आणि झोर्बा मॅच झालं तर त्याला समृद्धी म्हणायचं. करेक्ट. ती रावणाकडे होती. पण याच सर मला एक याच विचारसरणीला धरून हे म्हणायचं आहे की जसं म्हणताय तुम्ही की भरपूर लिखाण रावणावर होतं, हो, तरी तुम्हाला रावण लिहायची गरज पडली. तुमचंच आता थोड्या वेळ आधीचं एक लाईन होती, पण मला त्याच्या ॲडिशनल हे विचारायचं होतं की मी पण थोडेसे रेफरन्सेस वाचलेत. वाल्मिकी रामायण असू द्या, लंका कांड असू द्या, किष्किंधा कांड, त्यानंतर रामचरित्र नामस, या सर्वांमध्ये रावणाला असं दाखवलं की तो क्रूर, रावण म्हणजे राक्षस, रावण म्हणजे असुर. तुमच्या पुस्तकात तुम्ही असं दाखवलं रावण म्हणजे एक प्रकारचा म्हणजे आपण स्टेरिओटाईप जे म्हणतो सोसायटीतले ते तोडून स्वतःला राजा राक्षसांचा मानून घेणारा एक व्यक्ती होता. आणि त्याची जी आई होती कैकेसी, तुम्ही त्यांना असं पोर्ट्रे केलं की अतोनात तिच्यावरती अत्याचार झाले. आणि वाल्मिकी रामायणात असं म्हटलंय की जो त्यांचे जे वडील होते सुमाली, त्यांनी सांगितलं जेव्हा कुबेरानं लंका काबीज केली आणि ते पाताळात गेल्यावर त्याच्या आईला कैकेसीला की तू पृथ्वीवर जा आणि असा एक महान महर्षी सोबत लग्न कर आणि संतती निर्माण कर, जेणेकरून तो या भूलोकावर राक्षसांची सत्ता किंवा वंश पूर्ण निर्माण करू शकेल. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही असं लिहिलंय की सुमाली भटकत असताना त्यांना त्या आश्रमात त्यांची मुलगी दिसली, ती म्हणजे कैकेसी, आणि तिचे मुलगा रावण आणि नाही बाकीचे पण जे लोक, तुम्ही त्याचे भाऊ होते कुंभकर्ण वगैरे, ते सगळे आश्रमात होते. आणि त्यानंतर रावणाच्या आयुष्यात ट्विस्ट येतो. त्याचे वडील त्याला नाकारतात, त्याला वासनेतून तुझा जन्म झाला असं तेव्हा ज्यांना कळतं. ते मी लिहिलंय. हा, तुम्ही लिहिलंय. वासनेतून जेव्हा त्याचा जन्म झाला तो नदीकाठी चालला गेला आणि तिथं सर्वात आधी त्यानं आयुष्यातला एक मर्डर म्हणता येईल तो लांडग्याला मारलं. ते इमॅजिनेशन आहे आपलं. हा, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा वेगळ्या वाटतात, कशा म्हणजे ऑलरेडी लिखाण होतं, त्या लिखाणात हे वेगळंच लिखाण, कुठेतरी समाजात एक प्रकारचा संभ्रम पण निर्माण होतो असं मला वाटतं. पण या सगळ्या गोष्टींना, कथांना तुम्ही कसं घेता? याच्यावर मी जास्त बोललेलं नाही, बरं झालं आज तुझ्या पॉडकास्टवर बोलायला मला मिळते. पहिले तर सगळ्यात सुमाली नावाचा एक राक्षस, हो, अशी स्टोरी आहे. आणि सुमाली तिच्या मुलीला सांगतो कैकेसीला की हे कैकेसी तू जा आणि पृथ्वीवरचा असा एक बुद्धिमान ऋषी पकड आणि त्याच्यापासून संतती निर्माण कर जो की जगावर राज्य करेल. बरोबर. मग एक तर सुमाली बाळवटे नाही तर कैकेसी बाळवटे. अच्छा. कैकेसी बाळवटे याच्यामुळे राहील ह्या कथेनुसार की तिने मग तो दलिंदर विश्रावा का निवडला, तो काय भारी थोडी होता. बरोबर. पण तो त्याचे वडील निवडायचा तर पौलस पुत्र होता. मग पौलस्यांपाशीच जायचं होतं ना डायरेक्ट. पौलस एज मॅटर नाही करत असं पण म्हणता येईल. सगळे ऋषी 90 वर्षी लग्न केले.
पौलस्त्यांचं नंतर पण लग्न झालेलं आहे. अच्छा, या सर्व हा, रावणाचा जन्म झाल्यावर बी एक लग्न केलेलं आहे पौलस्त्यांनी. अच्छा. त्यावेळेस ऋषी लोक संततीसाठी मरेपर्यंत लग्न करायचे. अच्छा. सगळ्यात भंपक कथा आहे की कैकेसीने मग मिनिमम चांगला ऋषी निवडला असता. हे दलिंदर विश्रवा काय निवडला असता. बरोबर. विश्रवाला मी दलिंदर का म्हणतो, कारण विश्रवाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. बरोबर. पौलस्त्यांचं तरी ह्या 2-3 हजार रुच्या लिहिल्यात त्यांनी. हो. यज्ञांच्या परंपरा लिहिल्यात, भृगूंनी लिहिल्यात, शुक्रांनी लिहिल्यात, अगस्तीने लिहिल्यात, वशिष्ठांनी लिहिल्यात, बालकशिल्केने लिहिल्यात, सगळ्यांनी लिहिल्यात. सगळ्यांचं कुठं ना कुठं कॉन्ट्रीब्युशन, विश्वामित्राचे कॉन्ट्रीब्युशन आहे. वैश्रवाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. मग एका बोगस माणसाकडे काय जाईल. सगळ्यात महत्वाचं की कुठल्याही रामचरित्र मानसापासून कुठल्याही पुस्तकात मी म्हणजे आता एकदम कॉन्फिडेंटली सांगतो, एकही ओळ विश्रवाच्या कौतुकाची नाही. हा. अच्छा. की तुला भारी ऋषी होता, म्हणजे निवडायचं तर कोण निवडला असता. पौलस्त्य किंवा अजून भारीचा ऋषी. बरोबर. हे भांगारला निवडलं का. त्याची लिंक तुम्ही इथे लावली की त्याचा मुलगा म्हणजे कुबेर ज्याने लंकेवर राज्य केलं. नाही, लिंक नाही, ही लिंकच आहे. मी लावलेली नाही, ही अशीच आहे. मी जी लिहिली ते तसंच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की समज मला लय राग आलाय, माझे भांडणं झाले, माझी लंका हिसकून घेतली, मी सरेंडर झालो, शेवटपर्यंत सुमाली लढलेला आहे, शेवटच्या युद्धापर्यंत. जर मला असं वाटतं की मला कुणाचा रिव्हेंज घ्यायचा आहे, तर मी माझ्या मुलीला सांगेल का, की तू तुझ्या मुलीला सांगशील का, मुली जा त्या माणसापासून तू मुलगा करून माझा बदला घे. नाही. म्हणजे किती वर्षाचा कालखंड लागेल बदला घ्यायला. 30 वर्षाचा. कुणी स्वतःच्या मुलीला पाठवीन का. नाही. तो डुक्कर जरी असलं एखादं, तर ते डुक्कर सुद्धा म्हणणार नाही माझ्या मुलीला घेऊन जा. हे तर माणसं आहेत, हे महादेवाचे भक्त. म्हणजे ह्यांचं स्वतःचं चरित्र हनन करण्यासाठी ती स्टोरी. बरं, जर एखादा मुलगा बाप म्हणलाच, जा माझ्या मुली, जा तू त्याच्याकडं अनावरच पोर बाहेर काढ, असं होतं कधी. नाही. अशी जन्माला घाला असं होतं. मग जर पाठवायचं तर एकटी काही कशी पाठवायची होती. मग ते दुसऱ्या 2 बहिणी का पाठवल्या त्या विश्रावाकडे. बरोबर. काय कारण. तिच्या मावशी म्हणजे रावणाच्या मावशी, ती पुष्पटकाने राखा. म्हणजे त्यांनी 3 पुरी पाठवल्या आणि वयाच्या कोणत्या वर्षी पाठवल्या. 12व्या वर्षाच्या मुलीला कोणी बाप म्हणाल जा मुलगा जन्माला घाल. नाही. आणि जगात असा कोणता DNA, असा कोणता माणूस आहे म्हणजे की तू असं म्हणशील की ह्या माणसासोबत तुझं लग्न होऊन मुलगा झाला तरच भारी होईल. मग तसं झालं तर APJ अब्दुल कलामचा बाप त्याच्या पुढचा पाहिजे होता. बरोबर. हिटलरचा बाप त्याच्या पुढचा पाहिजे होता. जगात ज्यांनी कर्तृत्व केलंय ती लोक त्यांच्या बापापेक्षा पुढची पाहिजे होत असती म्हणजे आहेत. बरोबर. असं नाही की त्याचा बाप ग्रेट आहे म्हणून पोरग ग्रेट होईल. जगात असे कित्येक दिग्गज लोक जन्माला आलेत की त्यांची पुढची पोरं खराब निघली. म्हणजे एखादा माणूस भारी म्हणून त्याचं पोरग भारीच होईल असं नाही, असं झालेलं नाही. हे तर मी म्हणाल रावणाचं सोडा, कुठल्याही कैकसी, राकान, पुष्पटका ह्या स्त्रिया म्हणून यांचा चारित्र हननाचा प्रकार आहे. तो विशिष्ट समाजाने केला असं वाटतं. हो ना, विशिष्ट समाजाने नाही, विशिष्ट लेखकांनी. मी त्यांना लेखक म्हणतो. तर हे एखाद्या माणसाचं चरित्र हरण करायचं, त्याच्या आईपर्यंत जाणं आणि त्याच्या आईला म्हणणं की स्वतः कोणती स्त्री जाईन बरं, मला अपमानाचा बदला घ्यायचा आहे, मला 3 मुलं पाहिजेत, अपमानाचा बदला घ्यायचा, एक रावण बास होता ना. बरोबर. परत 2 पोरं कशाला होऊ दिले. म्हणजे सांगायचं एक आहे की ही कथा एका बावळट लेखकाने लिहिली आणि ते फार मूर्खांना ती खरी वाटली. पण त्याचा जर बारीक विचार केला, जर अपमानाचा बदला घ्यायचा तर 1 मुलगा बास होता, 3 पोरं का होऊ दिले. एकच मुलगी पाठवली असती, एक पोरगी 8 वर्षाची होती त्यातली, राका. तिचा ॲव्हरेज टेंटेटिव्ह वयाचा मी अंदाज घेतला तर ती 8 वर्षाची होती. मी त्या पुस्तकात ते लिहिलंय की हरणाची शिकार केली तर ते हरिण एकदाच मरतंय. आमची रोज शिकार झाली आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी परत जिवंत केलं, परत आमच्या बलात्कार केले, कारण त्याशिवाय 3 आणि 4 मुलं होऊ शकत नाही. तर बहुतेक रावणाला, आणि नाहीतर रावण वैदिक ऋषींचा मुलगा म्हणून ऋषीपुत्र आहे ना तो, मग त्याचा राग नसता केला कुणीच. पण त्याच्यात तुम्ही हे पण लिहिलंय की पौलस्त्यांकडे जेव्हा जातात ते म्हणतात की तुला ऋषीपुत्र मानला जाणार नाही, कारण की तुमच्या आईचा म्हणजे कैकेसी आणि विश्रवाचा जो विवाह आहे हा वैदिक पद्धतीने झालाच नाही ना. विवाह झाला नाही. आणि मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की एखादा वैदिक ऋषी एका असुर किंवा इतर जमातीच्या स्त्रीसोबत त्याचा विवाह झाला नाही तर त्या मुलाला त्या वडिलांचं कुळ लागत नाही, त्याला आईचं कुळ लागलं. म्हणून त्याला असुर म्हणलं गेलं. बरोबर. तर तो म्हणला मी असुर पण नाही, तर मी राक्षस. अच्छा. मोठा झाल्यावर तो म्हणला राक्षस. त्याला आईचं कुळ लागलं, वडिलांचं कुळ लागलं. जर यांना वडिलांचं कुळ द्यायचं होतं त्याच दिवशी दिलं असतं. मग रावण आज ऋषीपुत्र म्हणून पुढे आला असता. पण माझं ॲनालिसिस सांगतं
की ऋषीपुत्र म्हणूनच त्याला एक्सेप्ट करायचं नव्हतं, म्हणून तो असुर राक्षस म्हणून त्याला पोर्ट्रे करण्यात आला आजच्या समाजात? तसं नाहीये ते. वैचारिक दृष्ट्या जर तू रावणाचा विचार करशील तर तो भयंकर लिबरल ह्या अभ्यासामुळे झाला होता. आणि वेदांच्या अभ्यासामुळे. आणि जगात सगळ्यात जास्त राग कुणाला येत असतो माहितीये का? आईचा अपमान आणि आईचे ज्यांनी आईवरचा अत्याचार पाहिलाय अशी मुलं जी असतात ना ती भयंकर बंडखोर असतात. कारण की त्यांच्या पहिली नाळ जी जोडलेली असते आपल्या आईसोबत असते. मग आईवर बलात्कार झालाय किंवा आईवर कुणी हात केलाय हे ते मुलाला मरेपर्यंत विसरू शकत नाही. हे सर्व ऐकल्यावर तर रावण आत्महत्या करायला गेला होता. तुमच्या पुस्तकातली एक लाईन, आपण जगू शकत नाही. म्हणजे आपल्या आईवर एक माझी कल्पना होती की तो आत्महत्या करायला गेला असेल का नसेल, ती कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये. बरोबर. पण मी ह्या विचारात आलो की माझ्या आईचा जर कुणी एवढा टोकाचा अपमान केला तर मी काय विचार केला असं समजून मी ते लिहिलंय आणि म्हणून ते लोकांना भावलंय. तू एक विचार करून बघ ना, तुझ्या आईचा कुणी भयंकर अपमान केला किंवा अशा परिस्थितीतून तू आला तर तू त्या ज्यांनी तुला ते नाकारलंय वडिलांचं नाव, तुला त्यांनी त्या वडिलांचा राग नाही येणार, तुला अख्खा त्या परंपरेचा राग येईल. बरोबर. अख्ख्या त्या संस्कृतीचा राग येईल. हो. आणि तो त्याला भयंकर राग आलेला त्या संस्कृतीचा. ते सीता रावण हा मूळ लढा नाहीच आहे रावणाचा. बरोबर. तो मूळ लढा त्याच्या जन्मापासून त्या सांस्कृतिक ढाच्यापासून सुरू होतो. एक्झिस्टन्स पासूनच सुरू होतो तो लढा, एक्झिस्टन्स पासून. आणि या सर्व संकल्पनेतून निर्माण झाला रावण राजा राक्षसांचा. म्हणजे नुसतं रावण राजा नाही, राक्षस संस्कृती, राक्षस संस्कृती, राक्षस कल्चर. मी पुस्तक वाचताना मला पण प्रश्न पडला की या माणसाने किती रिसर्च केला असणार या पुस्तकात. आणि हे कैकसी, ह्यांच्या 3 बहिणी, ह्या 3 बहिणींची मुलं हे कुठल्या आश्रमात गेली असतील. मी रावणाचा जन्म कुठं झाला हे सुद्धा लोकेट केलं. मी त्या जागेवर पण जाऊन आलो आता दिल्लीला. साहित्य यात्रे संमेलनाचा अध्यक्ष झाला त्यावेळेस मी गेलो. बिसरक म्हणून तिथल्या पुजारींना बोललो. त्यांनी सांगितलं इथं पौलस यांचा आश्रम होता, नंतर विश्रवा इथं होता, नंतर रावणाचा जन्म इथंच झाला. आणि जर रावणाला बापाचा लय गर्व असतो तर बापा लंकेत बोलवलं असतं. बरोबर. बापाचा उल्लेखच नाही परत कुठंच नाही. कैकसीला तर तो लंकेत सोन्याची लंका दाखवतो म्हणतो ही बघ लंका आता तुझ्यासाठी केली. बरोबर. वाल्मिकी रामाने सुद्धा म्हणलं की रावणाने सगळं केलं आईचं, सगळं केलं. आणि तो लंका दाखवतो मग तिची आई म्हणते तू भूतकाळाला परत आणलंस. भूतकाळाला त्याची आई राणीच होती तेव्हा. हो, मी तेव्हापर्यंत पोहोचलो होतो. म्हणजे रावणाचा जो लढा आहे ना तो टोटल एक्झिस्टन्सचाच लढा होता. पिक्चर आहेत का आताचा KGF, आता पिक्चर आला तो KGF, त्याच्यातला तो जो दाखवला ना ती सुद्धा शॅडो स्टोरी रावणाची. दक्षिणेतले जेवढे नायक आहेत ना मॅक्झिमम आईसोबत कनेक्टेड जे दाखवतात ती मूळ स्टोरीची सुरुवात आहे ती रावणापासून. कंटेम्पररी मध्ये जरी हे असेल काही कथानक असेल, मूळ कथानक तिथूनच आहे. लाईक रिव्हेंज. पण तुमच्या अनालिसिस नुसार काय वाटतं रावणाचं खरं नाव कुठून खराब होण्यास सुरुवात झाली? रावणाचं नाव खराब व्हायची सुरुवात 1948 पासून सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर 47ला भारत स्वातंत्र्यानंतर 48 नंतर. काय कारण असू शकतं? कारण 48ला पहिल्यांदा रावण दहन झालं भारतात. अच्छा, बरोबर. 48ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाला एक सामूहिक सण असावा अशा पद्धतीने त्यावेळेस अंदाज नाही आला बहुतेक राज्यकर्त्यांना की हे कल्चरल वॉर भविष्यात होऊ शकते. त्याने रावण दहनाचा कार्यक्रम घेतला. 47-48च्या दरम्यान पहिलं रावण दहन झालं. तोपर्यंत आपल्या गावगाड्यात रावण कोणाला माहीतच नव्हतं. आपल्या पंजाला राम माहीत नाही, फक्त एक कथानक एवढंच माहिती. आपल्या पंजाला काय माहिती आहे? खंडोबा, बरोबर, म्हसोबा, आंबाबाई, तुळजाभवानी, मरियाई, एक्झिस्ट म्हणजे आपले ग्रामदैवत, आपले ग्रामदैवत हे आपल्या मालकीचे दैवत आहेत. हेच आपल्याला तारू शकतात. हे सगळे दैवत बळीचे दैवत आहेत. अच्छा, आपल्या मातीशी जोडलेले. हे सगळे बळीचे दैवत होते. 48ला पहिले रावण खलनायक करून लोकांना रामाचा आदर्श दाखवण्याची एक परंपरा शाडोमध्ये सुरू झाली. रावण दहन तर त्यावेळेस सुरू झालं. तिथून त्याला पॉलिटिकली वापरलं लोकांनी, संस्कृती वापरलं. रामाला रामपूर्ण पुरुषोत्तम नावाचं एक कॅरेक्टर आहे म्हणता येईल पुराणातलं, जे की सगळ्यात आदर्श. त्याचा वापर करून काहींनी देशात द्वेष निर्माण करायचा वापर केला. आता हे प्रभू रामचंद्राला जर कळालं ते रिटर्न आले तर यांनाच पहिले मारतील. किंवा माझं नाव खराब केलं तुम्ही. नाही, याच्या जोडीजवळ अनेक प्रस्तावनेतच तुम्ही इन ब्रॅकेट काही गोष्टी म्हटल्यात की जे काही पात्र आहेत ते तुम्ही काल्पनिक म्हटल्यात. उदाहरणार्थ जटायू आहे,
त्यानंतर बहुतेक ते वानर सेनेतले काही जे आहेत. आता तुम्ही बघा वानर, मी काल्पनिक काय म्हणलंय, मला ती शेपटीच आवडत नाही हनुमानाची, आणि मला हे तोंड बी आवडत नाही, ते माकडाचं तोंड दाखवत माकडा हनुमानाचं मला नाही आवडत. हे कॉन्ट्रोवर्शियल पण ठरू शकतं समजा. आता नाही आवडत, कसं नाही आवडत, तुम्ही मालिका बघितली का कधी हनुमानाची, किंवा रामायण पाहिल्यास, रामायण मालिका कुठे ज्यांनी कोणी बघितल्यास, एक बारीक ऑब्झर्वेशन करा की हनुमान जे दाखवते ते बारका हनुमान, मी आता मध्यंतरी टीव्हीवर एक कॉमेडी म्हणून पाहिलं ते, तर त्याच्यात ते असं ती अंजनीची आहे, ती हनुमानाला असं लहान बाळ हनुमानाला दूध पाजते आणि अशी त्याला खेळवते, त्याचा असं मुंडका हा वानरासारखं दाखवलंय. आणि ही अंजनी बाई आहे, सुंदर स्त्री, ती पण माकडीन दाखवायची ना मग. म्हणजे हे डिव्हॅल्युएशन आहे हनुमानाचं. म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही की हनुमानाला शेपटी दाखवणं किंवा हे मुकुट दाखवणं, इथं मुखोटा दाखवणं, हा वैयक्तिक हनुमानाचा अपमान. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याला काय दाखवता, वानर म्हणजे काय, प्राणी दाखवता, मग दाखवतात त्याची अंजनी पण तशीच दाखवा चित्रांमध्ये, मालिकेमध्ये. तर मी त्या शेपटीला नाकारले. मी ते जटायू उडत होता, ते कशाचं उडणार आहे, कोणत्या पक्षाला नाव आहेत सांगा बरं. बरोबर. एक आता तुम्ही रोडने चाललात, तुम्हाला 5-50 गिधाडं दिसते किंवा 5-50 गरुडं दिसते. पृथ्वीवर किती गरुडं असतील त्या, बरोबर, किती गिधाड असते, सगळ्या गिधाडाला नाव होतं का? नाही. मग हे माणूसच होता ना, तेव्हाच नाव आहे त्याला जटायू. बरं निसता जटायू असतात गोष्टी, खाली तो संपत्ती पण होता त्याचा भाऊ. हो, म्हणजे त्या गरुडाचा, त्या गरुड का काय गिधाड, गिधाड, त्या गिधाडाचा आणि ह्या गिधाडा हे भाऊ आहेत, हे सांगितलं कोणी? तुम्ही 2 प्राणी इकडे एक उडायला, 200 किलोमीटरवर एक पक्षी उडायला, तुम्ही सांगू शकता हे भाऊ आहेत? नाही सांगू शकत. याचा अर्थ तो जटायू ते संपत्ती म्हणजे माणसं होती, तर मी त्याला नाकारलंय. अच्छा, बट यामुळे संभ्रम पण निर्माण होऊ शकतो सर. असं संभ्रम त्यांनी निर्माण केला आधीच, आपण त्याच्याकडे नीट बघत नाही, हा प्रॉब्लेम आपला आहे. मी फक्त डोळे उघडे. रॅशनल थिंकिंग फार गरजेची आहे या कंडिशनमध्ये. रॅशनल म्हणण्यापेक्षा आपण जर म्हणतो आपण एआयच्या जगात आहोत, आपण सायन्सला मानणारे लोक आहोत, आपण इतके सुंदर डिव्हाइस वापरतो आहोत, हा, मानवजातीच्या सगळ्यात विकसित कालखंडात आपण आहोत, आपण चार्ल्स डार्विनला मानतो आहोत, आपण उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य करत आहोत, आपण खाताना चांगल्या डॉक्टरकडे टेलिस्कोपमध्ये बघतो आणि या भंपक गोष्टी डोक्यात घेऊन कचरा घेऊन फिरतो. मग हे एकतर खरं आहे मान्य करा, किंवा त्या भंपक गोष्टी खऱ्या आहेत ते मान्य करा. ज्याला चार्ल्स डार्विनचा सिद्धांत कळाला त्यांनी ह्या भंपक गोष्टी पळू नये, इतकं सोपं आहे. ज्यांना मी एक तर मग तुम्ही अडाणी पाहिजेत. म्हणजे मला एखादा म्हणतो नाही हनुमान ओढत, मला लक्षात येतं हे चिठ्ठ्या करून पास झालेला आहे किंवा हे ढ आहे, जरी तो नोकरीला असेल तर ते एज्युकेटेड नाही आहे, ते मूर्ख. बरोबर. मी म्हणतो तुम्ही रामकथा आणि रामायण उघड्या डोळ्यांनी जर पाहिली, स्पष्ट डोळ्यांनी जर पाहिली, तर ती इतकी छान कथा आहे जी की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कित्येक गोष्टींसाठी मार्गदर्शन करू शकते. ती आपल्याला मायथॉलॉजी म्हणता येईल की खरी घटना म्हणता येईल? आता तुम्ही त्याच्या फार पुढे आलेल्या आहेत, ती मायथॉलॉजी म्हणायची का खरी घटना, कारण की तुमच्या DNA ते आलंय. बरोबर. तुम्ही आता इथून बाहेर पडला तर माणूस मिळाला तर राम राम म्हणते, राम 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 राम. माणूस भेटला एकमेकाला तर राम राम म्हणतो. लोक लग्न करीनात, लग्नाच्या आधी ते हनुमानाच्या पाया पडायला लागले. आपल्या प्रत्येक रिच्युअल्समध्ये ती कथानक आहे, ते लोक आहेत, त्या देवता आहेत, त्यांना देवतेंचं स्वरूप दिलंय आपण, त्यांच्याशिवाय आज काहीच होऊ शकत नाही. इथपर्यंत प्रभू रामचंद्राच्या नावावर देशाने 3 वेळेस सरकार निवडून दिले. हा, आता तुम्ही सांगा, जर लोकांच्या DNA एवढं आलंय, मग हे काल्पनिक आहे का मायथॉलॉजी आहे का खरी घडली, हे डिबेटच भंपक आहे. अच्छा, एक्सेप्ट करायला पाहिजे. नाही, भंपक तुमच्या DNAत आलं ना. आता मी म्हणलं मी आज म्हणलं ती काल्पनिक आहे, मग आता हे 140 कोटी लोक मूर्ख आहेत का म्हणायचे का? अच्छा, मी म्हणलं ती खरी आहे, मग त्याचा आर्किओलॉजिकल एव्हिडन्सच नाही, पण ते तुमच्या DNAत उतरलं म्हणलं तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट झाले. मेजॉरिटी विन्स म्हणता नाही, मेजॉरिटी विन्स नसते होत कधीच. अच्छा, एक्स्ट्रीमिस्ट लेवल, कारण की मूर्खांची फौज कुठेही जास्तच आहे ना. आपल्या देशात किती मूर्ख आहेत कळालं आपलं. या कंडिशन, पण हे माझी मुलं किंवा आपली 3री पिढी, माझीच पिढी पहिली आहे वाचणार, ती ऐका ना. जी मी तुला बंडखोर वाटत असतो, ऐकणाऱ्याला वाटत नाही काय माणूस बंडखोर आहे, पण मी स्पष्ट बोलायला पाहिजे. आणि पुढची 3 पिढ्यानंतर लोक तुमच्या भंपक गोष्टी नाही ऐकणार. ते म्हणणार बाप दाखव नाही ते श्राद्ध घाल. तू म्हणशील जटा उडत होता, ते बोलत होता, ते म्हणते आजचा कोणता गरुडूच गिधाड बोलतंय मला सांग.
पोरं विश्वास नाही ठेवणार. आपले लोक भावनिक जास्त आहेत. भावनिक जास्त भावनिक असल्यामुळं भावनिक ते नाही का इमोशनल अत्याचार झालाय म्हणतो आपल्या 4 पिढ्यांवर. नाही त्यांच्या भावनिकतेचा वापर करून त्यांच्या डोक्यात काही इंजेक्शन दिलेलं. बरोबर. आणि आपण फक्त काय करायला माहिती का, मी फक्त विचार करतो मी अँटीडोट द्यायला. अच्छा. दुसरं काय. आणि अँटीडोटमुळे कधी कधी समाजात इतके संभ्रम निर्माण होतात, इतके वाद निर्माण होतात. संभ्रम म्हणजे काय माहिती का, आधीच लोक इल्युजन मध्ये आहेत. इल्युजन मध्ये तर आहे. आणि ते डीएनए तितकं आलंय की त्यांना खरं सांगितलं ते म्हणतात नाही नाही ते जटा एवढंच असं. कुठेतरी ती एक धार्मिक किंवा समाजाने घातलेली भीती म्हणता येईल की असं केलं असं होऊ शकतं. नाही नाही, काही भंपक लोक आहेत ना धर्माचं नाव घेणारे, हिंदुत्व किंवा जे कुठला धर्म, कुठल्याही धर्माच्या, हिंदूच नाही मुस्लिम फिस्लिम सगळे, हे जे धर्मगुरू आहेत किंवा हे जे झेंडा घेत आहेत ना सगळ्यात पहिले बावळट आहेत. अच्छा. ह्यांनाच ह्यांचा धर्म वाचलेला नाही. कारण वाचला असता तर इतका बावळटपणा यांनी केलाच नसता. आपल्या हिंदू धर्मात काय विद्वान नाहीत का? मी काय हिंदू नाही का? मी हिंदू आहे, सनातन म्हणता येईल मला आता, कारण हिंदू असल्यामुळे. आहे ना सिद्धेश्वर शास्त्री चित्रावर वाचा, तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींना वाचा, तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना वाचा, तुम्ही तुकारामांना वाचा, तुम्ही हे वाचा ना. हे कोण लोक आहेत? हे कोण आहेत? हे हिंदू नाहीत का? यांचं वाचा. तुमच्या प्रकारे असं झालं की वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारेला मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं. हा नाही, आपण कुणासमोर नतमस्तक, मी लय जणांसमोर नतमस्तक होतो, फक्त ते माणूस हुशार पाहिजे. अच्छा. बरं, या विषयावर फक्त एक शेवटचा प्रश्न असा आहे रावणाच्या याच्यावरती, की सर्वजण म्हणतात की रावणानं आयुष्यात एकच चूक केली, ती म्हणजे सीताहरण. म्हणजे या कनेक्टेड प्रश्न असा आहे की सीताबद्दल मी म्हणतो, तू म्हणतो ती चूक, मला ती चूक वाटत नाही. अच्छा. हा, सीताहरण चूक नाहीये, त्यांनी त्या वेदवतीवर केलेला बलात्कार चूक असू शकते. अच्छा. त्यांनी त्या कुबेराच्या सुनेवर केलेला बलात्कार चूक असू शकते. पण ते दोन्ही बलात्कार हे आईवर झालेल्या बलात्काराची प्रतिक्रिया होती. अच्छा. माझ्या दृष्टीने कुणावरही रेप करणं ही चूक आहे, पण त्या आईवर झालेल्या बलात्काराच्या प्रतिक्रिया होत्या. तर मला त्या 2 चुका वाटतात. सीतामातेला घेऊन गेलेला चूक नाही म्हणतात. सीतामातेचे जर नाक आणि कान कापले असते तर चूक म्हणता आली असती. अच्छा. सीतामातेची जर विटंबना केली असती जशी शूर्पणखेची झाली, त्याला विनयभंग मानला गेला असता. बरोबर. जर सीतामातेचं नाक कापलं असतं रावणाने तर सगळ्यात पहिले राग मला रावणाचा आला असता. मी म्हणलं असतं काय फालतू माणूस आहे, एका स्त्रीचं नाक कापलं तू. तर स्त्रीची विटंबना, स्त्रीचं चरित्रहनन आणि स्त्रीचं विद्रुपीकरण, मला असं वाटतं की ती रावणाने चूक केलेली नाही. पण मग रावण डायरेक्ट जाऊन बदला घेऊ शकला असता. बदला घेऊ शकला असता. तू माझ्या बहिणीचा का तू मग त्यासाठी रावण पुस्तक वाचायचं, त्यात मी टोटल इलॉबरेट केलं नाही. पण त्यांनी स्त्रीची विटंबना केली नाही, तिचं चारित्र्यहनन केलं नाही. मला असं वाटतं की स्त्रीची विटंबना, आणि तो करू शकला असता. अच्छा. करू शकला असता ना. आता समज मी तुझ्या बहिणीचं नाक कापलं, तुझी बहीण, आणि मी तुझ्या बहिणीचं नाक कापलं, तू काय केलं? तुझी प्रतिक्रिया काय पहिली? याच्या बहिणीचं नाक कापतो. आता रामाला बहीण नव्हती, तिथं आलेली नव्हती, मग स्त्री आहे का, मग तिथं नाक कापतो. रिव्हेंज असंच असतो ना. आणि त्या काळात सगळ्यात रिव्हेंजचं साधन काय असायचं तर समोरच्याची स्त्री आणि संपत्ती याच्यावरच हल्ला करा. स्त्री, संपत्ती, संतती, 3 गोष्टी, 3वर हल्ला करा. अशी एक जुनी मानवाची, म्हणजे आपल्या आतमधला रानटी माणूस तसा वागतो. बरोबर. तर सीताहरण करून जर त्यांनी विटंबना केली असती मला चूक वाटली असती. हे दोघं तिथपर्यंत लंकेत यावेत. काय सांगता येते जर राम आणि लक्ष्मण सुग्रीवाला न घेता डायरेक्ट तिथे गेले असते, हे म्हणलं असता जाऊ दे आपण दोघं गप्पा मारून विषय सॉल्व्ह करू, असंही झालं असतं. बरोबर. आपल्याला माहित नाही आता जी घडली. आता त्या जर तर बोलण्यात काय, रावण वाचावं लागेल. रावण वाचावं लागेल. सर, तुमच्या आगामी बळीबद्दल थोडंसं थोडक्यात सांगा, जे पुस्तक तुमचं आहे. माझं आता 20 नोव्हेंबरपर्यंत माझं प्रकाशित करायचं चाललंय. 20 नोव्हेंबर. इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. आणि मला असंही वाटतं बऱ्याचदा, म्हणजे पहिल्यांदा मी सुरुवात केली ती इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ इथपासून सुरुवात झाली, आणि मी असा विचार करायचा नेमकं बळीचं राज्य केवढं होतं. अच्छा. आज मी याच्यापर्यंत 3 पावलं आणि सगळं वामन वगैरे ती वाचशील स्टोरी, त्याच्यावर आपण सेपरेट इंटरव्ह्यू, कारण बळी सगळं होणार नाही. पण पहिले मी असं म्हणायचो इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. नंतर गेल्या 4 वर्षात मला बळीचं राज्य कळालंय, आणि ते सगळं कळायला मला असं कळता येते इडापिडा टळालेली आहे, बळीचं राज्य ऑलरेडी आहे. प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहित नाही आहे म्हणून. अच्छा. तर
ते पण कंटेम्पररी जे लिखाण आहे त्याला चॅलेंज असेल का पुस्तक म्हणता येऊ शकतं? मी कथा लिहिलेली कादंबरी. अच्छा. ज्याने त्याने ठरवायचं. तर बळीचं राज्य आहे, आपण सगळे बळीचे मुलं आहोत, आपण ह्या मातीचे मुलं आहोत, आपण आईला मानणारे मातृसत्ताक आहोत, ह्याची मला वैयक्तिक जाणीव झाली, म्हणून माझा चेहरा फ्रेश आहे. बरोबर. तर बळीवर आपण नेक्स्ट चर्चा करू. या कोरिलेशनमध्ये शेवटचे 2 प्रश्न. शरद तांदळे महाराष्ट्रासाठी फार मोठं नाव झालंय. बरं. लिखाणासाठी सुद्धा, साहित्यासाठी सुद्धा, आणि आता राजकारणात सुद्धा आपलं नाव अग्रेसर आहे. कारण की त्यात रिलेशन असा ठरतो तो म्हणजे संजय राऊतांचा तुम्हाला आलेला फोन. नाही, आणि संजय राऊतांचा फोन आला. मला बरेच जण म्हणाले संजय राऊतांचं पुस्तक केलं म्हणजे काय तू राजकारणात जाणार आहेस का? असं काही नाही आहे. आणि संजय राऊत जरी राज्यसभेवर राजकारणात असले तर संजय राऊत वैयक्तिक खूप अभ्यासू आहे. अच्छा. त्यांचा 40-50 वर्षाचा अनुभव आहे संपादक क्षेत्रातला. लिखाणातला त्यांच्या एवढा अनुभव महाराष्ट्रात सध्या कोणाला नाही आहे. ते 5 मिनिटात अग्रलेख लिहिणारा माणूस आहे. अच्छा. सामना ज्यांची शब्दांवर कमांड आहे. आणि एवढा मोठा माणूस एक प्रकाशक म्हणून मला फोन केलेला आहे. आमच्यात काही पॉलिटिकल डिबेट नाही की चर्चा नाही. अच्छा. तर राऊत साहेबांनी त्यांचं पुस्तक कुणाकडे, ते कुठल्या ना कुठल्या प्रकाशकाने केलं असतं. बरोबर. ते माझ्याकडे आलं आणि त्याला मी पुस्तक म्हणून पाहिलं. राऊतांना मी एक विद्वान राजकीय माणूस म्हणून पाहिलं. अच्छा. त्यांच्या राजकीय भूमिका मी सहमत असेल का मला माहीत नाही, पण राऊत साहेब मला आवडलेला माणूस आहे. व्यक्तिगत त्यांनी मैत्री म्हणून हात पुढे केला. व्यक्तिगत त्यांनी त्यांचा जो बडेजावपणा आहे तो न ठेवता सहज संवाद करून माझ्यासारख्याला कॉन्फिडन्स दिला. तर मला वाटतं की ती मैत्रीला राजकीय स्टेटमेंट नाही म्हणतात. तिथं मी एक एंटरप्रेनर होतो. अच्छा. एक प्रकाशक म्हणून. आणि मला कळालं की राऊत साहेब हा फेमस माणूस आहे, ताकदवर लेखक आहे, ताकदवर संपादक आहे, कुणासमोर न झुकणारा माणूस आहे. तर त्याच्यावर प्रेम करण्याची संख्या आहे तर पुस्तक विकलं जाईल, इथपर्यंत माझा कन्सर्न होता. राजकारणाशी काही संबंध नाही. नाही, राजकारणाशी संबंध नाही. राजकारणात जायचं सांगून दिलं तरी ऑफर लेटर खूप येऊन जाते. नाही, येतील. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण आपल्या स्वतःच्या मनाला एकदा विचारायचं, ज्या क्षेत्रात जायचं, राजकारणात जायचंय का? त्याला कारण पाहिजे. कशासाठी? माझ्याकडे कारणच नाही आता. अच्छा. आणि याच्या अनुषंगाने तुझ्या याच्यावर सांगतो, मला याची रील दे बनवून एक अर्थ देता आली तर. हा, मी देतो. मला जाणवं की ते त्याचं असं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम उद्योजकांना, नवउद्योजकांना मला एक गोष्ट सांगायची या निमित्ताने, की बरेचसे लोक तुम्हाला आता म्हणतील राजकारणात जा, समाज परिवर्तन करा. आपण गेल्या 5-10 वर्षात मेहनत केली, लॉकडाऊनच्या काळानंतर इथपर्यंत आलेलो. बरेच जण म्हणतील की उभा राहा, तूच पंचायत समिती मेंबर होणार, तूच नगरसेवक होणार, तूच ग्रामसेवक होणार, तूच जिल्हा परिषद, असं करून आपल्याला भरीस घालतील. पण येणारा काळ अवघड आहे, मंदी येण्याची शक्यता असं बरेच जण म्हणतात, कारण की स्पीडने सोन्याचे रेट वाढत चाललेले आहेत. तर आपल्याजवळची जमापुंजी, जमीन विकून, एफड्या मोडून, घरच्यांचे पैसे घेऊन कोणी तुम्हाला भरीस घालून इलेक्शनला उभा करत असेल तर भाऊ, दादा, अण्णा, मामा म्हणून तर कृपा करून उभा राहू नका. हे इलेक्शन नाही, 2029ला येईल, 30ला येईल, पुढचं इलेक्शन उभा राहा. आणि जर तुम्हाला गॅरंटी आहे खरंच मी निवडून येऊ शकतो तर राहा. आणि राजकारणातून खूप पैसे मिळतात हा भ्रम आहे, पैशाची रिकव्हरी होणार नाही. तर अनवॉन्टेड पैसे खर्चून इलेक्शनला काही उभा राहू नका. सक्सेस होण्याचा, समाजासाठी देण्याचं राजकारणच हा एक मार्ग नाही. तर ह्या इलेक्शनला तरी कोणी भरीच घालते म्हणून इलेक्शनला उभा राहू नका, असं मला तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. नाही, नक्कीच. आपण कारण की माझ्या अंदाजाने आता 50,000 उमेदवार असतील सगळे मिळून, आणि त्याच्यात 10-20 हजार नाही का हे इन्स्टा, फेसबुकवर चालणारे यंग उद्योजक असतील. तुम्ही लय मेहनत करून नाव कमवलेले, लय मेहनत करून पैसे कमवलेले, या झटक्यात घालू नका. बरोबर, मला एवढं सांगायचं. करेक्ट. नाही, आपण नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि एक ॲडिशनल जे तरुण लेखक आहेत त्यांना एक वे ऑफ पाथ आपण म्हणतो, तो काय राहील, की कसं पुस्तक लिहायला पाहिजे, तो न्यू इरापर्यंत कसं पोहोचायला पाहिजे? कारण की न्यू इराने अनेक पुस्तकं प्रकाशित केले, त्यातली एक म्हणजे स्त्री शिक्षणाचा, स्त्री, जे प्रियंका चौधरी लिहिलेलं आहे, लायब्ररीकर त्यांनी लिहिलेलं आहे. नवीन लेखकांना मी काय सांगणार आहे, असं की लिहित राहा. तांदळीने पब्लिश केलं नाही म्हणजे आपण लेखक नाही असं नाही आहे. आपण आपल्यात कॅलिबर असेल तर झक मारून कोणी करेल पब्लिश, नाही तर सेल्फ पब्लिश करा आणि आपलं कॅलिबर ठेवा. आणि एक लक्षात ठेवायचं की कुणी रिकग्नाइज केलंय, कुणी कौतुक केलंय किंवा कुणी पाठीवर हात ठेवला म्हणजेच माणूस मोठा असतो असं नसतं. तुमच्या लिखाणात दम असेल तर तुम्ही लिहा. माझ्याकडे जर तुमचा एखादा पेज बीज मेलून कुठून येतं, मी स्वतः लक्ष ठेवून असतो.
तुमच्यातलं कोणी माझ्या संपर्कात आलं तर 100% आपण करूच, पण मीच केलं पाहिजे किंवा मी करतो म्हणजे भारी किंवा मोठ्या माणसाने पाठीवर हात ठेवली पाहिजे म्हणजे भारी नसतं. आपल्या कंटेंटवर विश्वास पाहिजे. बरोबर. सेकंड थिंग एक आहे की आज प्रॉब्लेम हा महाराष्ट्रात झाला आहे की ज्यांनी वाचलं पाहिजे ते लिहायला लागलेत आणि ज्यांनी ऐकलं पाहिजे ते बोलायला लागलेत. उलटं पालटं झालेलं आहे सगळे. तर आपण का लिहितोय आणि आपण का बोलतोय या 2 प्रश्नांची उत्तर आपल्या स्वतःला एकांतात विचारा. 100% आपण जर क्वालिटीचं लिहिलेलं असेल तर कोणाचीच गरज नाही, ते चमकतंच. प्रश्नच नाही. फक्त एक स्वतःवर विश्वास ठेवून कॉन्फिडेंटली काम करायचं. बळीसोबतच आपले पुढचे प्लॅन काय आहेत? म्हणजे बळीसोबत आहे ना, आता माझं बळी संपलं की माझ्या डोक्यात पुढचं लगेच आहे पुस्तक, पुढच्या वर्षी येणार आहे. ते मी बालसाहित्य लिहिणार आहे. बालसाहित्य, प्रतिज्ञा नावाचं माझं पुस्तक येणार आहे. अच्छा. ते मी 2 महिन्यात थिंकिंगवरच. नाही, मला ते 3री ते 9वीच्या मुलांसाठी लिहायचं आहे की राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, परंपरा म्हणजे काय, अच्छा, आणि देश म्हणजे काय. आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू सर्व, 100% करू. ते पण 3री ते 10वीच्या पोरांसाठी, 7वी 8वी 9वी पर्यंत. कारण की आपले 9वी 8वी 9वीच्या पोरांना गिफ्ट काय द्यावा हा प्रश्न पडतो. तुम्हाला फॉरेन ऑथरचं एखादी सिलेंडरला आणावं लागते आणि ती ब्युटी विथ द बीस्ट अशी पोरं आपले 5वी 6वीचे पोरं पुस्तक वाचले ते इंग्लिश, मराठीत नाहीये. तर मी अशा पद्धतीचं पुस्तक लिहायचा विचार करतो की ज्यात मुलांना राष्ट्र, भावना, जात, भावकी, गावकी, राष्ट्र, जमीन, माती, परंपरा, वारसा, स्वाभिमान, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात त्याच वयात. त्यांच्यासाठी छोट्या सोप्या भाषेतलं पुस्तक असेल असं चाललंय डॉक्टर. बरोबर. तुमच्या या सर्व कन्व्हर्सेशनमध्ये सर मला एकच सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे नाही सर्वात म्हणजे माझ्या मनाला भावली ती म्हणजे जे तुम्ही एक स्टेटमेंट केलं की जर तुम्हाला समाजात कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर राजकारण एकमेव ऑप्शन किंवा उपाय नसू शकतो. लेखन आहे, बऱ्याच गोष्टी. आणि ज्याला राजकारणात जायचं, ज्याला जमतंय त्यांनी तिकडे जावं. आपल्याला नाही जमत नाही जात, आपल्याला जे जमते करावं. बरोबर. नाही आता वेळ लागला सगळ्या लोकांना की राजकारणात जायचं आणि बॅनर नाव आदरणीय भाऊ आले, भावी नगरसेवक. आणि हे भावी नगरसेवक मी तेच तुम्हाला सांगते, 5-10 तुम्ही जर लय भारी आहेत ना, तुम्ही लय भारी कंटेंट आहेत तर रुपये खर्चू नका. बघा तुम्हाला लोक निवडून देत असले तरच खरं राजकारण आहे तुमचं. पण जमिनी विकून पैसे टाकू नका. नोट आहे तर वोट आहे, आता तेच चालू आहे. मग नका उभा राहू हेराड्यात. चालेल सर. आजच्या या संपूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये नक्कीच समाजात एक चांगलाच इम्पॅक्ट जाईल. तुम्ही रावणाबद्दल बोलले, तुम्ही येणाऱ्या बळीबद्दल बोलले, तसेच राजकारणाबद्दल तुमच्या कन्सेप्ट तुम्ही सांगून दिल्या. म्हणजे आता सध्या तरी ऑफर लेटर येणं बंद होतील किंवा भविष्यात येतील सुद्धा. राजकारणात जाणार नाहीये मी. आणि बऱ्याच अशी लोक जी जाणार नाही म्हणतात तीच पहिले जात असतात. आपण वाट बघू. अच्छा, संकेत दिलेत म्हणजे नाही जाणार नाही असं होतं. अच्छा, चालेल सर. तुम्ही तुमच्या व्यस्त स्केड्यूलमधून आम्हाला टाईम दिला, प्राईम संवादच्या सर्व ऑडियन्सला टाईम दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि नक्कीच जेव्हा बळी येईल परत इथेच आपण एकदा भेटू, त्या पुस्तकावर चर्चा करू. तुम्ही टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मला खूप छान वाटलं तुला बोलून. फक्त तुझं नाव अवघड आहे. तुझं नाव काय रे? कौंतेय. कशावरून आलंय नाव? माझ्या आजींनी नाव ठेवलं आहे. माझ्या आजी कौंतेय तेव्हा माझ्या MA संस्कृत होत्या त्याच्यामुळे आणि महाभारत खूप वाचायच्या. तर आमच्या आजीला असं वाटायचं की कुंतीपुत्र म्हणजे 5 म्हणायचे, पण ती म्हणायची +1 तो म्हणजे कर्ण. सगळं मिळून म्हणजे कर्ण. कौंतेय. छान नाव. आता अर्थ कळाला. धन्यवाद.